आम्ही 500 मोसंबी झाडं लावली, तर 4 वर्ष जीव लावला तिला. आणि 12 मध्ये दुष्काळ, 13 मध्ये दुष्काळ पडला, 12-13 मध्ये तर पुरे झाडं जळून गेले. मग नंतर आम्ही निर्णय घेतला शेततळ्याचा. शेततळ बनवलं. मग शेततळ बनवल्याच्या बाद मध्ये ते हवाची कंपनी भेटली आम्हाला. साहेब लोक आले, ते म्हणे आमची पन्नी घ्या. मग ती पन्नी आम्ही बाकीचे पन्न्या गंज आले आमच्याकडे, भरपूर लोक येऊन गेले बाकीचे पन्न्यावाले. मग ही पन्नी घेतल्यामुळे आम्हाला एवढा फायदा झाला या पन्नीचा, की आमच्या तळ्याला अजून 10-15 वर्ष झाले तर अजून कुठं लिकेज नाही, तर कुठं काहीच नाहीये. आणि मग या तळ्यापासून आम्ही डाळिंबचा बगीचा घेतला 600 पहिल्याना. तर ते जवळजवळ 7-8-10 वर्ष, 10-15 वर्ष त्याचा खूप फायदा झाला आम्हाला डाळिंबचा. तर मग शेतकरी आमचे जेवढे आमच्या भागामध्ये तळे झाले, या तळ्यामुळेच आता शेतकरी जसे जिवंत आहे. नाहीतर आमचे एवढा दुष्काळ आहे आमच्या भागामध्ये, आमच्यासारखा दुष्काळ कुठंच नाही. एवढा संभाजीनगर मध्ये एवढा दुष्काळ आहे. भरपूर आम्हाला जर फायदा व्हायला लागला. याच्या पहिले आमचे जमीन सगळं कोरडू जमीन असल्यामुळं, तर या तळ्यामुळं आम्हाला भरपूर फायदा झाला. पण